संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण 6 ते 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी देखील दिलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर गेल्या काही महिन्यापासून बीड प्रकरण गाजत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। आता त्याच पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर आज होळीनिमित्त ठाण्यातील मराठा महासंघाच्या वतीने आता या ठिकाणी होळीनिमित्त त्यांना फासावर लटकण्याची मागणी या ठिकाणी महेश कदम हे करत आहेत। त्यांच्या वतीने या ठिकाणी होळिका दहन करण्यात येणार आहे। त्यामुळे पूर्णतः या ठिकाणी सर्व मारेकऱ्यांचे जे आरोपी आहेत त्यांना आता या होळिका दहनमध्ये होळीमध्ये ते दहन करणार आहे। त्यानिमित्त त्यांची बातचीत करणार आहे। एकंदरीत बीड प्रकरण मोठं गाजत असताना आज होळिका दहनमध्ये आगळीवेगळी संकल्पना तुम्ही केलेली आहे, त्या होळीकडे कसं बघता? मस्साजोगचे सरपंच कैलास पाटील संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमध्ये सहभागी असलेले हे नराधम वाल्मिक कराड आणि त्यांचे सहआरोपी या सगळ्यांना आम्ही आज होलिकोत्सवमध्ये त्यांच्या प्रतिमेला जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये बलात्कारी असो किंवा खुनी असो या नराधमांना जिवंत जाण्याची शिक्षा आपल्या देशामध्ये नाही आहे। पण मला अपेक्षा आहे या देशाच्या संविधानावरती, कायद्यावरती, आदरणीय उज्ज्वल निकमसारख्या सरकारी वकिलांवरती की या ठाण्याच्या जनतेकडून आणि महाराष्ट्र जनतेकडून या अशा नराधमांना पुढच्या होळीच्या आधी फासावर लटकवा ही आमची मागणी असणार आहे। आणि या मागणीसाठीच आम्ही आज हा आगळावेगळा निषेध आम्ही इथं व्यक्त करतोय। खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना कुटुंबियांना न्याय मिळणार का आणि त्या संदर्भात देखील आज तुम्ही श्रद्धांजली वाहत या ठिकाणी होळिका दहन करणार? मुळात संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत जे घडलं आहे ते उघड्या डोळ्यांनी संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि याची दखल देशपातळीवर झालीच आहे। पण आपल्या महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रात खंडणीला विरोध करणाऱ्या एका सज्जन माणसाचा खून होतो आणि ह्या खुन्यांना सहजासहजी सोडता कामा नाही। म्हणून ह्या ठाण्यातून जो काय निषेध व्यक्त केला जातो आहे तो आम्ही ह्या अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्या संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फासावर लटकवून खऱ्या अर्थाने देशातर्फे, राज्यातर्फे त्यांच्या कुटुंबांना खऱ्या अर्थाने त्यांना एक आधार दिला जाईल। स्वर्गीय संतोष देशमुख यांना आमच्या ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी आज अर्पण करतो। शेवटचा प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून अत्याचार असेल, मारामारी असेल, हत्या असतील, अशाबाबत गृहमंत्र्याकडनं काय साकडं असेल? राज्याचं सर्वकुशल एक चांगलं नेतृत्व या राज्याला मिळालेलं आहे। एक अभ्यासू नेतृत्व आपल्या राज्याला मिळालं आहे। राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याकडनं ह्या राज्याला खूप मोठी अपेक्षा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते ह्या विषयावरती पूर्ण गांभीर्याने आहेत। गेली 2.5 महिने हा विषय चांगल्या प्रकारे हाताळत आहेत। सगळ्यांनी ह्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघायला मिळतं आहे। लवकरात लवकर तेच ह्या आरोपींना फासावर लटकवण्यासाठी अतोनात प्रयत्नही करतायत आणि त्यांना ह्याच्यामध्ये नक्कीच यश येईल एवढा आम्हाला विश्वास आहे। महेश कदम भारतीय मराठा महासंघाचे त्यांच्या वतीने होळिका दहन म्हणून या ठिकाणी आगळीवेगळी आता होळी दहन केली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी अशा प्रकारचे जे आरोपी आहेत, मारेकरी आहेत, त्यांचे पूर्णतः फोटो या ठिकाणी दाखवण्यात आले आणि त्यांना आज दहन करण्यात आले। त्यामुळे गृह खात्यावरती मोठा विश्वास आहे। त्यामुळे लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा देखील मागणी या ठिकाणी भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांनी केलेली आहे। कॅमेरामन जितेंद्रसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।